श्रोतेहो नमस्कार. यंदा मकर संक्रांत बुधवार दिनांक 14 जानेवारी 2026 रोजी साजरी केली जाईल. तर जाणून घेऊयात संक्रांतीची संपूर्ण माहिती. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. गुरुकृपा भक्ती संगम या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. संक्रांतीच्या दिवशी सकाळी तिलमिश्रित पाण्याने स्नान करावे. तिळाचे उटणे अंगास लावावे. तिलहोम, तिलतर्पण, तिलभक्षण व तिलदान असा 6 प्रकारे आपल्याला तिळाचा उपयोग करायचा आहे. त्याने सर्व पापांचा नाश होतो. 14 जानेवारी या रोजी दुपारी 3:06 सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार संक्रांतीचे वाहन वाघ म्हणजे व्याघ्र व उपवाहन घोडा म्हणजे अश्व पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे. हातात गदा घेतलेली असून केशराचा टिळा लावलेला आहे. वयाने कुमारी असून बसलेली आहे. वासाकरिता जाई घेतलेली आहे. पायस भक्षण करीत आहे. सर्प जाती असून भूषणार्थ मोती धारण केलेला आहे. पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे. संक्रांतीच्या पर्वकाळात दात घासणे, कठोर बोलणे, वृक्ष गवत तोडणे, गाई म्हशीची धार काढणे व काम विषय सेवन करणे ही सर्व कामे वर्ज्य करावी, करू नयेत. देहि सौभाग्य आरोग्यम देहि देवी परमं सुखम रूपम देहि जयम देहि यशो देहि द्विषो जयी. अखंड सौभाग्य प्राप्त व्हावे म्हणून सुवासिनी भोगीच्या दिवशी भोगविडे देतात व मकर संक्रांतीच्या दिवशी खणाचे किंवा सुगड्याची वाण देतात. यावर्षी एकादशी व संक्रांत एकाच दिवशी आली आहे. त्यामुळे देवाला नैवेद्य कशाचा दाखवावा, ज्यांना एकादशी आहे त्यांनी हा सण कसा साजरा करावा थोडक्यात जाणून घेऊयात. तिळगुळाचा नैवेद्य देवाला दाखवलेला चालतो. दरवर्षी साजरा करतो तसाच सण साजरा करायचा. फक्त ज्यांना एकादशी आहे त्यांनी उपवास केला तरी तिळगुळ खाण्याला काही हरकत नाही. संक्रांतीच्या पर्वकाळात तिळगुळ उपवासाला नैवेद्याला चालतात. तिळगुळाचे लाडू नैवेद्य दाखवून आपण खाऊ शकतो. संक्रांतीच्या पर्वकाळात स्त्रियांनी करावयाची दाने: नवे भांडे, गाईला घास, अन्नदान, तिळपात्र, गूळ, तीळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादी यथाशक्ती दान करावेत. त्यासाठी संकल्प नक्की करायचा आहे. त्याशिवाय दानाचे पुण्य मिळत नाही. संकल्प असा आहे: देशकाल कथन करून स्वतःचे गोत्र व नाव उच्चारून हातात पाणी घेऊन त्यात हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं घेऊन हा संकल्प करावा. मम आत्मनः श्रुती स्मृती पुराणोक्त वेदोक्त फल प्राप्त्यर्थम श्री सवितृ प्रीतिद्वारा सकल पाप क्षय पूर्वकम स्थिर सौभाग्य कुलाभिवृद्धी धनधान्य समृद्धी दीर्घायु महेश्वर्य मंगलाभ्युदयम सुख संपदादी कल्पोक्त फल सिद्धये अस्मिन मकर संक्रमण पुण्यकाले ब्राह्मणाय अमुकदानम अहम करिष्ये. अशा प्रकारे आपल्याला संकल्प करायचा आहे दानाचा. असा संकल्प करून दान वस्तूचे व ब्राह्मणांचे पूजन करून दान द्यावे. यथाशक्ती दक्षिणा द्यावी. दरवर्षी मकर संक्रांती संदर्भात ही संक्रांत अशुभ आहे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या अफवा पसरविल्या जातात व लोकांना घाबरविण्याचा प्रयत्न केला जातो. अशा प्रकारच्या गोष्टींना कोणताही शास्त्रीय आधार नसतो. त्यामुळे अफवांवरती लोकांनी विश्वास ठेवू नये. संक्रांतीच्या पर्वकाळात स्त्रियांनी पिवळे वस्त्र परिधान करू नये. धन्यवाद.